नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, पुन्हा एकदा नोकरी संदर्भातली नवीन अपडेट घेऊन आलो आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्कल बेस ऑफिसर या पदाच्या 2600 प्लस जागा निघाल्या आहेत. यामध्ये फॉर्म सुरू केव्हा होणार, यापासून फॉर्म कसा भरायचा, कोणकोणती कागदपत्रे लागतील, या सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तसेच आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत असेल रिक्रुटमेंट ऑफ सर्कल बेस्ड ऑफिसर. याची जी ही ऑफिशियल पीडीएफ आहे, ही ऑफिशियल पीडीएफ आपण पाहत आहोत. तर याच्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी असेल, एक्झाम कशी असेल, किंवा एक्झाममध्ये कुठला सिलेबस असणार आहे, किती वॅकन्सीज आहेत, या सर्व गोष्टी कॅटेगरी वाईज या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे की ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे, ऍप्लिकेशन आणि फी पेमेंट जे आहे ती तुम्हाला 9/5/2025 ते 29/5/2025 अशी तुम्हाला मिळणार आहे. या पिरियडमध्ये तुम्हाला ते सर्व जी प्रोसेस असणार आहे, ऍप्लिकेशन फॉर्म रजिस्ट्रेशन पासून ते फी पर्यंत, तर या टायमिंग पर्यंत तुम्ही सर्व गोष्टी करू शकता. त्यानंतर तुमचं जे कॉल लेटर असणार आहे, कॉल लेटर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट नंतर ते ऑनलाईन टेस्ट साठीचं जे कॉल लेटर आहे, तर ते तुम्हाला एक टेंटेटिव्हली जुलै 2025 मध्ये मिळणार आहे. इथे बघा त्यांनी सांगितलेलं आहे टेंटेटिव्ह म्हणून. त्याच्यानंतर ऑनलाईन जी टेस्ट असणार आहे ती तुमची जुलैमध्येच असणार आहे, ती पण टेंटेटिव्ह आहे. या ज्या डेट्स असतात, या डेट्स ऑटोमॅटिकली थोड्याफार फ्लेक्झिबल राहतात. म्हणजे कुठल्याही पद्धतीचं जर काही गोष्टी असतील तर त्याच्यामध्ये ते थोडंफार चेंजेस करतात, त्याच्यासाठी त्यांनी दिलेली आहे. तुम्हाला जर ॲडवाईस किंवा चेक वेबसाईट जर पाहायची असेल तर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट इथं दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आहे ती म्हणजे एक्झाम कशी असणार आहे, एक्झाम किती स्टेपमध्ये असणार आहे. तर मित्रांनो, इथं पाहिलं तर इलिजिबल कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू रजिस्टर ऑनलाईन फॉर द रिक्रुटमेंट प्रोसेस विच विल बी हेल्ड इन 4 फेज वाईज. म्हणजे तुम्हाला 4 स्टेपमध्ये एक्झाम असणार आहे. ऑनलाईन एक्झाम एक नंबरची स्टेप आहे, दुसरी आहे स्क्रीनिंग, तिसरी आहे इंटरव्ह्यू आणि चौथी आहे लोकल लँग्वेज प्रोफेशनरी टेस्ट. म्हणजे या 4 टेस्टमधून तुम्हाला जावं लागणार आहे, त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे. आता याच्यामध्ये जर एकूण वॅकन्सीज पाहायला, तर एकूण वॅकन्सीज आपल्याला इथे पाहायला मिळतील. टोटल जर पाहिल्या तर टोटल आपल्याला 2,964 वॅकन्सीज आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईज सेपरेट सेपरेट त्यांनी दिलेले आहेत. शक्यतो आपण महाराष्ट्रामधून आहोत तर महाराष्ट्रावरती फोकस करूया. महाराष्ट्र, त्यानंतर गोवा, मुंबई मेट्रो, या ज्या गोष्टी आहेत याच्यावरती आपण थोडासा फोकस करूया. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे तुमची जी लँग्वेज आहे महाराष्ट्रासाठी, तर ती आपल्याला मराठी लागणार आहे. आणि मुंबई मेट्रो किंवा गोव्यासाठी आपल्याला मराठी आणि कोकणी लागणार आहे. प्रत्येक कॅटेगरी इथे तुम्हाला दिलेली आहे, तुम्ही कॅटेगरी पाहू शकता. SC, ST, OBC, EWS आणि जनरल, असे एकूण वॅकन्सीज त्यांनी दिलेल्या आहेत. PWBDच्या पण वॅकन्सी आहेत. प्रत्येक वॅकन्सी वाईज तुम्हाला इथं वॅकन्सी दिलेल्या आहेत मित्रांनो. त्यानंतर मुंबई मेट्रोसाठी ज्या वॅकन्सी आहेत त्या सेपरेट दिलेल्या आहेत. अशा पद्धतीच्या वॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर थोडं जर स्क्रोल डाऊन खाली केलं तर इथं आपल्याला काही गोष्टी पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय काय सांगितलेलं आहे तर ते थोडक्यात जाणून घेऊया आपण. ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम द रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और एनी इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन रिकॉग्नाइज्ड ॲज सच बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट इन्क्लुडिंग इंटिग्रेट ड्युअल डिग्री. म्हणजे तुमचं कुठल्याही क्षेत्रातून, म्हणजे तुमचं जे शिक्षण आहे आपल्याला फक्त ग्रॅज्युएशन लागणार आहे. ग्रॅज्युएशन जर असेल तर आपण त्या बेसवरती पुढे म्हणजे ऍप्लिकेशन करू शकतो, आपण तिथे ऍप्लिकेबल आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे कोणत्याही शाखेतील तुम्हाला पदवी प्राप्त असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अजून काय सांगितलेलं आहे, द डेट ऑफ पासिंग एलिजिबिलिटी एक्झामिनेशन विल बी द डेट appearing on the mark sheet or the provisional certificate issued by the university institute. In case the result of particular examination is posted on the website of university, institute is certified issued by the appropriate authority of the university, instituting indicating the date on which result was posted on the website will be taken at the date of passing.
ज्या तारखेला तुमचं इन्स्टिट्यूट जो तुमचा रिझल्ट डिक्लेअर करणार आहे त्या तारखेपासूनच पासिंग इयर आपण पकडलं जाणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तुमचा जो एज लिमिटचा क्रायटेरिया आहे 30/4 म्हणजे 30 एप्रिल 2025 पर्यंत, तर त्यांनी सांगितलेलं आहे नॉट बिलो 21 इयर, म्हणजे 21 वर्षाच्या खाली पण तुम्ही नसला पाहिजे, नॉट अबाउट 30 इयर्स, आणि 30 वर्षाच्या पुढे पण नसले पाहिजे. On 13/4/2025, candidate must have been born not later than 13/4/2004, not earlier than 1/5/1995. म्हणजे एकतर तुम्ही 2004 नंतरचा जन्म नाही पाहिजे, 30 एप्रिल 2004 किंवा 1 मे 1995च्या आधीचा पण जन्म आपल्याला चालणार नाहीये. इथे तुम्हाला कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन दिलेलं आहे, ते तुम्ही नंतर पीडीएफ डाउनलोड करून तुम्ही पाहू शकता. ही जी मित्रांनो ऑफिशियल पीडीएफ आहे, ही ऑफिशियल पीडीएफ आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, लिंक दिलेली आहे, तिथून लिंक वरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट पीडीएफ डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर आता झालं ग्रॅज्युएशन, म्हणजे शिक्षणाबद्दलचं बोलणं झालं. त्याच्यानंतर त्यांना एक्सपिरियन्स पण पाहिजे मित्रांनो. इथं त्यांनी दिलेलं आहे एक्सपिरियन्स पोस्ट इसेन्शियल अकॅडमिक क्वालिफिकेशन, म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. आता एक्सपिरियन्स किती पाहिजे, काय पाहिजे? मिनिमम 2 इयर एक्सपिरियन्स, कमीत कमी तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. पोस्ट इसेन्शियल अकॅडमिक क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ॲज ऑन द 13/4/2025, ऑफिसर इन एनी शेड्यूल्ड कमर्शियल बँक और एनी रिजनल रूरल बँक ॲज लिस्टेड इन सेकंड शेड्यूल ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंडर जी येणाऱ्या बँक आहेत त्याच्या अंडर तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लोकल लँग्वेज, जिथून कुठून तुम्ही ज्या कुठल्या एरियामधून तुम्ही एक्झाम दिलेली आहे तर त्या एरियामधली लोकल लँग्वेज तुम्हाला येणं कंपल्सरी आहे. आता याच्यामध्ये सांगितलंय त्यांनी, द कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर वॅकन्सी ऑफ अ पर्टिक्युलर सर्कल शुड बी प्रोफिशियंट reading, writing, and understanding in any one of the specified obtained local language of the circle. Mention again each circle. The test of knowledge of specific obtained local language of applicant circle will be conducted as a part of selection process. It will be conducted for provisionally selected candidate based on performance in online test, screening, and interview before joining the bank. Candidate who fail the qualifying this test will not be offered appointment. Candidate who produce 10th and 12th standard mark sheet, certified evidence having studied the specific optical language of the applied circle as on the subject will not be required to undergo language test. म्हणजे ज्या कुठल्या लँग्वेज मधून तुम्ही एक्झाम देणार आहात तर त्या लँग्वेजमध्ये तुम्हाला 10वी-12वीच्या मार्कशीटमध्ये पण ती तुम्हाला तुमचं जे लँग्वेज आहे ती लँग्वेज असणं गरजेचं आहे. तरच आपल्याला सांगता येईल की बाबा मी या लँग्वेजमध्ये एकदम कम्फर्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वाचणं, बोलणं आणि समजणं या तिन्ही गोष्टी आल्या पाहिजेत. या तिन्ही गोष्टी जर असतील तरच तुम्हाला त्या लँग्वेजच्या अगेन्स्ट तुम्ही पुढे अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर कॅटेगरी, प्रत्येक कॅटेगरी वाईज आपल्याला मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे की कुठल्या कॅटेगरी वाईज आपल्याला काय काय लागणार आहे ते. तर ते तुम्ही एकदा वाचून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर आता मित्रांनो इथं पाहिलं तर आपल्याला सिलेक्शन प्रोसिजर दिलेली आहे. सिलेक्शन प्रोसिजर कन्सिस्ट ऑफ द टेस्ट, स्क्रीनिंग अँड इंटरव्ह्यू. आता जी ऑनलाईन टेस्ट होणार आहे तर ती ऑनलाईन टेस्टमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे पाहूया. ऑनलाईन टेस्ट विल कन्सिस्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह टेस्ट, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मार्किंग असणार आहे, 120 मार्क आहे. डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट 50 मार्काची दिलेली आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट जे आहे ऍडमिनिस्ट्रेटेड इमिडिएटली आफ्टर द कन्क्लुजन ऑफ ऑनलाईन टेस्ट, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टेस्टच्या नंतर लगेच तुमची ह्याची डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट होणार आहे. आता पुढे काय सांगितलेलं आहे, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट साठीचं काय काय दिलेलं आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. जर ऑब्जेक्टिव्ह टेस्ट साठी त्यांनी सांगितलेलं आहे, ड्युरिंग द ऑब्जेक्टिव्ह टेस्ट 2 hours अँड इट कन्सिस्ट ऑफ 4 सेक्शन, टोटल 120 मार्क्स. देअर विल बी सेपरेटेड टायमिंग ऑफ एव्हरी सेक्शन, म्हणजे प्रत्येक सेपरेट सेक्शन, टोटल 4 सेक्शन दिलेले आहेत आणि 4 सेक्शनसाठी सेपरेट सेपरेट टायमिंग दिलेला आहे आणि टोटल 120 मार्कांसाठी मित्रांनो तुम्हाला 2 तासाचा वेळ दिलेला आहे. त्याच्यामध्ये पहिलं सेक्शन जे आहे ते पहिलं सेक्शन आहे इंग्लिश लँग्वेज. नंबर ऑफ क्वेश्चन आहेत 30, टोटल मार्क्स आहेत 30 आणि टाइम ड्युरेशन आहे 30 मिनिट्स, म्हणजे एका मिनिटाला 1 मार्क आणि 1 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. बँकिंग नॉलेज 40 क्वेश्चन 40 मार्क्स 40 मिनिट्स. जनरल नॉलेज इकॉनॉमी 30 क्वेश्चन 30 मार्क्स 30 मिनिट्स आणि कम्प्युटर ऍप्टिट्यूड जे आहे ते 20 मार्क्स 20 मिनिट आणि
20 क्वेश्चन असे 120 क्वेश्चन आहेत 120 मार्क्ससाठी आणि 2 आवर्सचा तुम्हाला पिरियड दिलेला आहे. डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट जी आहे तर डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट तुम्हाला 30 मिनिटची दिलेली आहे. इट विल बी अ टेस्ट इंग्लिश लँग्वेज, लेटर रायटिंग आणि एसे विथ क्वेश्चन फॉर टोटल 15 मार्क्स. म्हणजे असं त्यांनी सांगितलेलं की 50 मार्कासाठी तुम्हाला ते असणार आहे. पेनल्टी फॉर रॉंग अँसर म्हणजे पेनल्टी फॉर रॉंग अँसर साठी काय आहे, देअर विल बी नो पेनल्टी फॉर रॉंग अँसर मार्क्स इन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट. म्हणजे तुमच्या ऑब्जेक्टिव्ह टेस्ट मध्ये तुम्हाला पेनल्टी नाहीये. अजून काय त्यांनी सांगितलेलं आहे, स्क्रीनिंग. आता जे स्क्रीनिंग त्यांनी सांगितलेलं आहे तर ते समजून घेऊया. ऑनलाईन ऍप्लिकेशन अँड डॉक्युमेंट कॅन्डिडेट हू क्वालिफाय इन द ऑनलाईन एक्झामिनेशन विल बी प्लेस बिफोर द स्क्रीनिंग submit committee. The screening committee constituted by bank will be examining whether the candidate fulfill the required eligibility criteria of experience. The committee will match the job profile submitted by the candidate with whom they are employed. The job profile scale first generalized officer, the State Bank of India. In case their job profile does not match substantially, it different the job profile or scale first generalized officer as State Bank of India. Then the application of the candidate will be similarly rejected. म्हणजे जर समजा तुम्ही एक्सपिरियन्स वेगळ्या बँकेमध्ये वेगळ्या कामाचा दाखवला आणि वेगळ्या कामासाठी जर तुम्ही बँकेमध्ये अप्लाय एसबीआय मध्ये अप्लाय करत असताल तर तो ऑटोमॅटिकली तुमचा जो फॉर्म आहे तर तो फॉर्म तुमचा रिजेक्ट केला जाणार आहे. आता तुमचा इंटरव्ह्यू, मित्रांनो इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेले 50 मार्काचा इंटरव्ह्यू आहे. कॅन्डिडेट विल हॅव द स्कोर मिनिमम क्वालिफिकेशन मार्क्स इन द इंटरव्ह्यू टू बी कन्सिस्ट फॉर द फायनल सिलेक्शन. मिनिमम क्वालिफाईंग मार्क विल बी डिसाइड द बाय बँक. म्हणजे तुमचं जे काय मार्किंग असणार आहे ती पूर्णपणे मार्किंग जे आहे ती बँक पूर्णपणे ठरवणार आहे. तुम्हाला कमीत कमी मार्क किती पाडायचे आणि जे तुम्हाला इंटरव्ह्यूचे जे टोटल मार्क्स आहेत ते 50 मार्काचं आहे. फायनल सिलेक्शन जे आहे ते फायनल सिलेक्शन तुमचं सर्व टेस्ट नंतर होणार आहे. सगळ्यात शेवटी तुम्हाला फायनल सिलेक्शन नंतर तुम्हाला लोकल लँग्वेजची जी टेस्ट आहे ती तुम्हाला द्यावीच लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचा रिझल्ट लागणार आहे. आता रिझल्ट कसा लागणार आहे, रिझल्ट पब्लिकेशन, रिझल्ट ऑफ कॅन्डिडेट कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू, फायनल रिझल्ट ईटीसी विल बी मेड ऑन द बँक वेबसाईट. तुमची जी बँकेची वेबसाईट आहे त्या बँकेच्या वेबसाईटवर तुम्हाला ऑटोमॅटिकली रिझल्ट पाहायला मिळेल. Examination center will be conducted online at venue across many centers in India. A tentative list of central of online examination and Annex 1. म्हणजे खाली या पीडीएफ फाईलमध्ये Annex 1 जी पेज दिलेलं आहे त्या पेजवरती तुम्हाला अक्रॉस इंडियामध्ये कुठे कुठे ऑनलाईन एक्झाम होणार आहेत ते दिलेलं आहे. नो रिक्वेस्ट फॉर चेंज द एक्झामिनेशन सेंटर डेट सेशन शाल बी एंटरटेन. म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला एंटरटेन केलं जाणार नाहीये असं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण की शक्यतो काय होतं मित्रांनो की म्हणजे बऱ्याच वेळा तुम्हाला जो तुमचा टायमिंग दिलेला आहे तो टायमिंग आणि तुमचं जे सेक्शन आहे तर विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट असते की आम्हाला चेंज करून मिळावं, पण तसं चेंजिंग वगैरे ते कुठलंही करून देणार नाहीयेत. SBI reserve right to cancel any examination center, add on someone center and description depending upon the response administrative flexibility. म्हणजे जे काही एसबीआयचे जे बँकेचे रिझर्व्ह रूल आहेत तर त्या बँकेच्या रिझर्व्ह रूल नुसार बँक चालणार आहे. बँक कुठलंही सेंटर ऍड करू शकते किंवा कुठलंही सेंटर कमी करू शकते, हे टोटली डिपेंड करतं बँकेवरती. प्रेझेंटली स्टार्टिंग बेसिक पे 48,000 म्हणजे बेसिक पे तुमचा जो आहे तो 48,480 रुपये असणार आहे. तो तुम्हाला पुढे हळूहळू ऑटोमॅटिकली वाढत जाईल. ऍप्लिकेबल ज्युनियर मॅनेजर ग्रेड स्केल +2 ऍडव्हान्स इन्क्रीमेंट. म्हणजे प्रत्येकाची इन्क्रीमेंट आणि बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ऍप्लिकेशन फी जी आहे ती फी तुम्हाला कशी आहे, सगळ्यात महत्वाचं आहे की ऍप्लिकेशन फी जी आहे ही नॉन रिफंडेबल आहे. एकदा जर तुम्ही पेमेंट केलं तर ते तुम्हाला रिटर्न मिळणार नाहीये. याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी या 3 कॅटेगरीसाठी तुम्हाला 750 रुपये फी द्यायची आहे आणि एस सी साठी तुम्हाला 0 रुपये. म्हणजे SC ST साठी तुम्हाला एकही रुपया चार्जेस नाहीये. तुम्ही फक्त फॉर्म फिल करायचा आहे. तुमची कॅटेगरी जर SC आणि ST असणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला एकही रुपया फी म्हणून भरायची नाहीये. आता हाऊ टू अप्लाय म्हणजे कसं की बाबा फॉर्म कसा अप्लाय करायचा आहे.
9 मे 2025 ते 29 मे 2025 या टायमिंगमध्ये तुम्ही तुमची फॉर्मची जी प्रोसेस आहे ती फॉर्मची प्रोसेस तुम्हाला पूर्णपणे फुलफिल करायची आहे. आता तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट्स काय आहे? लिस्ट ऑफ डॉक्युमेंट टू बी अपलोडेड. आता याच्यामध्ये तुम्हाला लागणार आहे एक नंबरला रिसेंट फोटोग्राफ, म्हणजे आता लेटेस्ट मधला जो तुमचा जेपीजे कुठला फोटोग्राफ असेल तो तुम्हाला लागणार आहे. सिग्नेचरचा फोटो तुम्हाला लागणार आहे. डाव्या हाताच्या अंगठ्याचा थंबचा फोटो लागणार आहे. हँड रिटन डिक्लरेशन जे आहे ते तुम्हाला लागणार आहे. आयडी प्रूफ जो काही तुमचा असणार आहे तो पीडीएफ मध्ये लागणार आहे. प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थचा जो पीडीएफ लागणार आहे. जॉब प्रोफाईल सर्टिफिकेट बाय एक्झिस्टिंग प्रिव्हियस एम्प्लॉई, जे काय कुठला तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही जोडणार आहात तर ते एक्सपिरियन्स लेटर सुद्धा आपल्याला लागणार आहे पीडीएफ मध्ये. ब्रीफ रिझ्यूम, म्हणजे तुमचा जो काय रिझ्यूम असणार आहे तो ब्रीफ मध्ये असला पाहिजे आणि तो पीडीएफ मध्ये लागणार आहे. एज्युकेशनचे जे सर्टिफिकेट्स असणार आहेत ते आपल्याला पीडीएफ मध्ये हवेत. त्यानंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जे आता सांगितलं ते एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला पीडीएफ मध्ये लागणार आहे. लेटेस्ट फॉर्म 16 इश्यू बाय द एम्प्लॉई, म्हणजे त्या कंपनीतनं फॉर्म 16 तुमचा इश्यू केलेला पाहिजे लेटेस्ट मधला, आणि लेटेस्ट सॅलरी स्लिप लागणार आहे. अशा पद्धतीचे डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन अपलोड करायचे आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर आता नोट, त्यांनी इम्पॉर्टंट नोट सांगितलेली आहे आणि ही खूप महत्वाची आणि सगळ्यात महत्वाचं आहे. इफ द फेस इन द फोटोग्राफ और सिग्नेचर अनक्लिअर द ऍप्लिकंट कॅन्डिडेट मे बी रिजेक्टेड. म्हणजे जर समजा तुमचा फोटो आहे आणि फोटो मधला जर तुमचा चेहरा किंवा सही केलेली जे तुमची जे सही जर अनक्लिअर असेल तर तुमचं जे ऍप्लिकेशन आहे ते ऑटोमॅटिकली रिजेक्ट होऊ शकतं. त्यानंतर त्यांनी 2 नंबरला सांगितलंय, इन केस द रिक्वायर्ड डॉक्युमेंट आर नॉट अपलोडेड और डॉक्युमेंट अपलोड आर नॉट क्लिअर रीडेबल द ऍप्लिकंट कॅन्डिडेट मे बी रिजेक्टेड. तुम्ही जर डॉक्युमेंट पूर्णपणे अपलोड नाही केले किंवा अपलोड केलेत पण क्लिअर नाहीयेत तर ऑटोमॅटिकली तुमचं जे ऍप्लिकेशन आहे ते रिजेक्ट करण्याचा अधिकार एसबीआयने रिझर्व्ह ठेवलेला आहे. प्रूफ ऑफ डॉक्युमेंट विल बी सबमिटेड ऍट द टाइम ऑफ ऑनलाईन एक्झाम अँड इंटरव्ह्यू. म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस किंवा ऑनलाईन एक्झामच्या वेळेस काय लागणार आहे? ऑनलाईन एक्झाम इंटरव्ह्यू विल बी रिक्वायर्ड ब्रिंग वन फोटो आयडेंटिटी प्रूफ सच एज पासपोर्ट, आधार, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर आयडी, बँक पासबुक, duly attested photograph, photo ID proof issued by the gazetted officer in the office letterhead in the original as well as self-attested photocopy thereof. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही एक्झामला जाणार आहे त्यावेळेस त्या एक्झामला जाताना तुमचं आयडी कार्ड म्हणून तुम्हाला काय काय घेऊन जायचंय? तुमचा पासपोर्ट चालू शकतो, पॅन कार्ड चालू शकतं, ड्रायव्हिंग लायसन्स चालेल, वोटर आयडी आहे, बँक पासबुक आहे, किंवा आयडी प्रूफ, फोटो आयडी प्रूफ म्हणजे ज्याच्यावरती तुमचा फोटो आणि तुमचं नाव आणि बाकीच्या गोष्टी असतील असा आयडी प्रूफ आपल्याला त्याच्यामध्ये लागणार आहे. आता मित्रांनो, बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन काय आहे? बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन म्हणजे काय दिलेलं आहे? बँक ऍट द व्हेरियस स्टेज मे कॅप्चर फोटो अँड थंब इम्प्रेशन IRIS in digital format for biometric verification of the candidate who are called for online exam interview. Joining candidate will ensure that his her correct thumb impression IRIS is captured at the various stage of inconsistency will lead to rejection their candidate. म्हणजे की तुम्ही ज्या ज्या वेळेस जाणार आहात तर त्या त्यावेळेस तुमचं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होणार आहे डाव्या हाताचं. त्याच्यामधून तुम्ही आपल्याला म्हणजे बँकेला समजेल की जो कॅन्डिडेटने अप्लाय केलेला आहे तोच कॅन्डिडेट एक्झामला येत आहे, कुठल्याही म्हणजे इंटरव्ह्यू असेल किंवा कुठलंही असेल. तर अशा पद्धतीची जाहिरात त्यांनी सांगितलेली आहे. आता मित्रांनो, इथं ऑनलाईन एक्झामिनेशन सेंटर्स जे आहेत ते ऑनलाईन एक्झामिनेशन सेंटर्स जे आहेत ते तुम्हाला इथं दिलेले आहेत. हे अनेक्स 1 आहे. पेज नंबर जे आहे ते पेज नंबर तुम्हाला इथे पाहायला मिळेल. 6 नंबरचं पेज आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्टेट वाईज इथे बघा महाराष्ट्र दिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला कुठलं कुठलं दिलेलं आहे? अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, NMR आणि सातारा. अशा पद्धतीचे तुम्हाला एवढे सेंटर दिलेले आहेत. या सेंटरमधून तुम्ही चूज करू शकता कुठल्या लोकेशनला तुम्हाला एक्झाम पाहिजे, त्या पद्धतीने तुम्ही तिथे तिथे अप्लाय करू शकता. आता इथं मित्रांनो अनेक्स 2 दिलेला आहे. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे? गाईडलाईन फॉर द स्कॅनिंग, अपलोडिंग सिग्नेचर, फोटोग्राफ, डॉक्युमेंट्स. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की बिफोर अप्लाइंग ऑनलाईन कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड हॅव अ स्कॅन डिजिटल इमेज फॉर फॉलोइंग डॉक्युमेंट्स. म्हणजे खालचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला व्यवस्थित स्कॅन केलेले डॉक्युमेंट पाहिजेत. हिज हर फोटोग्राफ जेपीजी, सिग्नेचर जेपीजी, त्यानंतर तुमचं जे लेफ्ट हँड थंब आहे ते पण आपल्याला जेपीजी लागणार आहे. हँड रिटन डिक्लेरेशन आहे ते पण जेपीजी. आयडी प्रूफ पीडीएफ लागणार आहे. प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ पीडीएफ.
जॉब प्रोफाईल सर्टिफिकेट, एक्झिस्टिंग प्रिव्हियस एम्प्लॉई पीडीएफ, ब्रीफ रिझ्यूम पीडीएफ, एज्युकेशन सर्टिफिकेट पीडीएफ लागणार आहे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आपल्याला पीडीएफ लागणार आहे. त्यानंतर फॉर्म 16 जो आहे तो आपल्याला पीडीएफ आणि लेटेस्ट सॅलरी स्लिप सुद्धा आपल्याला पीडीएफ लागणार आहे. त्यानंतर हँड रिटर्न जे डिक्लरेशन आहे, हँड रिटर्न डिक्लरेशन जे त्यांनी सांगितलेलं आहे तर ते कशा पद्धतीचं आहे. द ऍप्लिकंट हॅज टू राईट डिक्लरेशन इन इंग्लिश क्लिअर ऑन द व्हाईट पेपर विथ ब्लॅक इंक. म्हणजे काळ्या पेन आणि पांढऱ्या पेपरवरती तुम्हाला व्यवस्थितपणे डिक्लरेशन लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फाईल फाईल टाईप कशा पद्धतीची द्यायची आहे, जेपीजी मध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे. डायमेन्शन 800 बाय 400 पिक्सल, 200 डीपीआय अशा पद्धतीचं तुम्हाला द्यायचं आहे. फाईल साईज तुम्हाला जी द्यायची आहे ती 50 ते 100 KB पर्यंतची फाईल साईज तुम्हाला द्यायची आहे. म्हणजे 50 ते 100 KB मध्ये तुम्हाला फाईल साईज द्यायची आहे. तिथून पुढे तुम्ही बाकीच्या गोष्टी करू शकता. म्हणजे जर 50 ते 100च्या मध्ये जर तुमची फाईल साईज नसेल तर तुम्हाला म्हणजे तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते अपलोड होणार नाहीये. आता त्यांनी नोट दिलेली आहे. द हँडरायटिंग डिक्लरेशन हॅज टू बी इन द कॅन्डिडेट हँड रिटन अँड एनी इंग्लिश ओनली. द टेक्स्ट शुड नॉट बी द इन कॅपिटल लेटर. इफ इट इज रिटन बाय द एनीबडी एल्स अपलोड ऑर एनी other language, the applicant will be considered invalid. In the case of candidate who cannot write may get the text declaration type and put in their left hand thumb impression. आता इथं ऍप्लिकेशन दिलेलं आहे, या अशा पद्धतीचं तुम्ही लास्टला पाहू शकता. तर त्या पद्धतीने तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर फोटोग्राफ मध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा पासपोर्ट साईज फोटो पाहिजे त्यांना. पासपोर्ट साईज फोटोमध्ये 20 ते 50 KB पर्यंत जी साईज आहे त्या हिशोबाने तुम्हाला साईज द्यायची आहे. 200 बाय 230. सिग्नेचर मध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे व्हाईट पेपरवरती आपल्याला ब्लॅक पेननी करायचे आहे. 140 बाय 60 पिक्सल, 10 ते 20 KB अंडर तुम्हाला ती फाईल द्यायची आहे. तुमची जी सिग्नेचर आहे ती कॅपिटल लेटर्स मधली नसली पाहिजे. थंब इम्प्रेशन मध्ये पण काही गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. थंब इम्प्रेशन मध्ये तुमचा थंब इम्प्रेशन व्हाईट पेपरवर द्यायचा आहे. ब्लॅक और ब्ल्यू इंकनी द्यायचं आहे. जेपीजी फाईल लागणार आहे. त्याचं जे डायमेन्शन आहे ते 240 बाय 240 पिक्सेल, 200 डीपीआय लागणार आहे, 3 सेंटीमीटरचं. त्यानंतर फाईल साईज 20 ते 50 KB पर्यंतची फाईल साईज आपल्याला चालणार आहे. म्हणजे हे अशा पद्धतीचं त्यांचं जे पीडीएफ आहे, ही पीडीएफ त्यांनी दिलेली आहे. त्याच्यानंतर लास्ट पेजवरती तुम्हाला हाऊ टू अप्लाय तुमची ऑफिशियल वेबसाईट. मित्रांनो, ही ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती ऑफिशियल वेबसाईट आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे. तुम्हाला टाईप करायची गरज नाहीये. तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईटवरती क्लिक करून सुद्धा तुम्ही वेबसाईटवरती जाऊ शकता. तर जे जे मित्र ग्रॅज्युएशन कंप्लीट आहेत तुमच्या मित्रांपैकी, त्या त्या मित्रांना ही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते लोक त्या पोस्टसाठी अप्लाय करतील आणि पास होऊन आपल्या आपल्या म्हणजे जिथल्या कुठल्या लोकेशनला असेल तिथे जॉईनिंग करतील. सर्वांना या एक्झामसाठी, या टेस्टसाठी बेस्ट ऑफ लक. सर्वांना ही व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडली, माहितीपूर्ण वाटली तर लाईक करायला विसरू नका. फॉर्म फिल करताना जर कोणाला काही इश्यू आले तर मला कमेंटमध्ये सांगा. मी त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन देईल. आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ग्रुप्स दिलेले आहेत. त्या ग्रुपच्या लिंक जॉईन करून ठेवा. म्हणजे अपडेटेड ज्या रिसेंटच्या व्हिडिओ येतात त्या रिसेंटच्या व्हिडिओ पटकन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.